on the stage, please. आणि खास मराठी पद्धतीनं पंचारतीनं ओवाळून सचिनचं स्वागत करण्यासाठी मराठीतील 5 नामवंत नायिका इथं खास आलेल्या आहेत. त्यांना आता मी इथं पाचारण करतो. सौ वंदना गुप्ते, सौ निवेदिता सराफ, सौ ऐश्वर्या नारकर, सौ कविता लाड मेढेकर आणि सौ मृणाल कुलकर्णी. पारंपरिक पद्धतीने ओवाळून आणि अंजली आणि सविता यांची खणा नारळानं ओटी भरून सत्कार मूर्तींचं आम्ही स्वागत करणार आहोत. मला कल्पना आहे की सगळ्या छायाचित्रकारांना प्लीज छायाचित्रकारांना माझी विनंती आहे की सचिनच्या कुटुंबियांना सुद्धा या सत्काराचा आनंद घेऊ द्या. प्लीज कृपया जरा बाजूला व्हा. सगळ्या प्रेक्षकांना सचिनच्या कुटुंबियांना सुद्धा या सत्काराची गोल्डन मोमेंट प्लीज त्यांना सुद्धा अनुभव द्या. आणि आता सविता आणि अंजली यांची खणा नारळानं ओटी भरली जाईल.
आणि सचिनचं स्वागत खास मराठमोळ्या फेट्यानं. धन्यवाद अंजली, धन्यवाद सविता. सचिनना मी विनंती करते त्यांनी रंगमंचावरच थांबावं. आजचा हा कार्यक्रम मराठी क्रीडा पत्रकारांतर्फे आयोजित केला गेला आहे. गेली कित्येक वर्ष वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध क्रीडाविषयक वृत्त, लेख वाचकांपर्यंत ते पोहोचवतात. वाचकांना क्रीडाविषयक माहिती आणि ज्ञान देऊन हे पत्रकार एका प्रकारे क्रीडा क्षेत्रात मोलाची भर घालत असतात. आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण अशा गुणवंत पत्रकारांचा सन्मान करणार आहोत. हा सत्कार सर्वच क्रीडा पत्रकारांचा आहे, क्रीडा पत्रकारितेचा आहे. मी माननीय सचिन तेंडुलकरांना विनंती करते की त्यांनी हे सत्कार करावेत. सर्वप्रथम ज्येष्ठ क्रिकेट समालोचक श्रीयुत बाळ पंडित. जरा जोरदार टाळ्या वाजून देत. आम्ही जे क्रिकेटवर लिहायला लागलो ते बाळ ज्या पंडितांमुळे त्यांनी सुरुवात करून दिली आम्हाला. आणि 1971 सालचा जो दौरा होता इंग्लंडचा, ज्यावेळेला प्रथम आपण इंग्लंडमध्ये हरवलं अजित वाडेकर कॅप्टन असताना, तो दौरा त्यांनी कव्हर केलेला आहे. सांगायला पाहिजे ना. पंडित साहेब जरा तिकडेच थांबा तुम्ही.
श्रीयुत रवींद्र पाटकर. एक बुजुर्ग पत्रकार, सारस्वत बँकेचे चेअरमन, पण चेअरमन असण्यापेक्षा इथे त्यांना मी इथे पत्रकार म्हणून बोलवलेले. गेले कित्येक वर्ष ते लिहितात आणि अतिशय उत्कृष्ट किस्से सांगतात. माधवराव मंत्र्यांबरोबर त्यांचा एक कार्यक्रमसुद्धा असतो. रवींद्र पाटकर कुठे? दुसरं श्रीयुत हेमंत जोगदेव. हेमंत जोगदेव ह्यांनी हा एकमेव मराठी पत्रकार असा आहे की ज्यांनी 5 ऑलिम्पिक कव्हर केलेले आहेत. 5 ऑलिम्पिक. जोरदार टाळ्या होऊन जाईल. ज्या काळात मराठी पत्रकार परदेशी जात नव्हता त्यावेळेला त्यांनी 5 ऑलिम्पिक्स कव्हर केलेले आहेत. नाव वाचून टाकण्यात येईल. श्रीयुत मधु अभ्यंकर. मधु अभ्यंकर. मला या माणसाबद्दल एक सांगायचं वाटतं की ज्या वेळेला मधु अभ्यंकरची तब्येत अजिबात बरी नव्हती, मी त्याला फक्त सांगितलं की सचिनचा सत्कार हा लता दिदींच्या हस्ते होतोय. तो खडखडीत बरा झाला. तो म्हणाला मी बॅग भरणार, डॉक्टरनी काय सांगितलं मला कल्पना नाही, पण मी बॅग भरतो आणि येतो. आणि तो गेल्या रविवारी आला इथे. त्या अत्यंत दोघांच्याही प्रेमाने तो इकडे आलेला आहे मधु. दुसरी एक गोष्ट मला सांगण्यासारखी, एक हा किस्सा 1-2 मिनिटात मी सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी मधुची तब्येत बरी नव्हती. त्याला डॉक्टरनी सांगितलं होतं की तू देश सोडून जाऊ नको, तो इंग्लंडमध्ये राहतो. हा माणूस केवळ सचिनची बॅटिंग बघण्यासाठी म्हणून ऑस्ट्रेलियाला गेला. एवढंच नाही, ते इतका नशीबवान माणूस की त्या सिडनी टेस्टमध्ये सचिनने 241 आणि दुसऱ्या डावामध्ये 60 अशा 300 धावा केल्या. मधुने 1961 साली तो पहिल्यांदा इंग्लंडमध्ये गेला केवळ क्रिकेट पाहण्यासाठी. तिथेच रमला आणि तिथेच राहिला. आज जवळपास 50 वर्ष मधु इंग्लंडमध्ये आहे. मधु अभ्यंकर. श्रीयुत आत्माराम मोरे. आत्माराम मोरे एकेकाळचे लोकसत्तेचे क्रीडा संपादक आणि कबड्डी खो खोतील अत्यंत मोठे जाणकार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जो आज लिहायला लागलो त्याचं सर्व श्रेय हे आत्माराम मोरेंना आहे. हे मला प्रतिशा द्यावं असं वाटतं. श्रीयुत सुधीर वैद्य. सुधीर वैद्य. सुधीर वैद्यबद्दल काही फारसं सांगायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. प्रख्यात स्टॅटिस्टिशियन आणि खरं सांगायचं तर चालता बोलता कॉम्प्युटर. आजही मला कधी गरज लागली तर मी पहिला फोन सुधीरला करतो आणि मला अचूक उत्तर मिळतं. श्रीयुत दत्ता सामंत. दत्ता सावंत. देशी खेळांचे अभ्यासक, कबड्डी प्रेमी आणि गेले अनेक वर्ष ते लेखन करतायत. दिसले नाहीत. श्रीयुत आदिनाथ हरवंदे. आदिनाथ हरवंदे हे सिकॉममध्ये अधिकारी होते आणि त्याच वेळेला ते क्रिकेटबद्दल त्यांनी खूप लिहिलेलं आहे. त्यांची क्रिकेटवर पुस्तकं आहेत आणि त्यांच्या एका पुस्तकाला परवा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. श्रीयुत दिनार गुप्ते. दिनार गुप्तेबद्दल मी काय सांगणार, ते टेलिव्हिजनवर नेहमी दिसतात. ते सुद्धा स्टॅटिस्टिशियन. दिनार गुप्ते आज जयपूरला गेले त्यामुळे ते आज इथे येऊ शकलेले नाही आहेत. श्रीयुत रमेश वरळीकर. रमेश वरळीकर. खो खोची चळवळ ही अख्खी रमेश वरळीकरांमुळेच चालते. आणि स्टॅटिस्टिक्स खो खोमध्ये आणणं आणि ते पॉप्युलर करणं हे रमेश वरळीकरांनी काम केलेलं आहे. रमेश वरळीकर. पुढे. श्रीयुत सुरेश सरैया. गेले 40 वर्ष आपण त्यांचा आवाज ऐकतोय. रमेश वरळीकर. सुरेश सुरायांची मी काही ओळख करून द्यायची गरज नाही. ते जरी मराठी नसले म्हणजे
सुरेश सराई आडनाव असलं तरी तसे पूर्णपणे मराठी आहेत आणि त्यांनी कायम आम्हाला सपोर्ट केलेला आहे या बाबतीत. एक वेळ हा माणूस प्राणवायूशिवाय जगू शकतो, पण तो कॉमेंट्रीशिवाय जगू शकणार नाही याची मला खात्री आहे. श्रीयुत रमेश वरळीकर. आणि आता ह्या सगळ्यांच्या वतीने मधु अभ्यंकर आज इंग्लंडहून इकडे आलेला आहे, त्यामुळे त्याने मला विनंती केलेली की मला 2 मिनटं बोलून दे. मी अभ्यंकरांना सांगतो की त्यांनी इकडे यावं आणि फक्त 2 मिनटं म्हणजे 2 मिनटं बोलावं. मधु. मी 1.5 मिनिट बोलणार आहे. माझ्या आयुष्यात हा किती भाग्याचा क्षण आहे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्यावर कळेल की लता दीदी हे आमचं आराध्य दैवत आहे आणि आमचं परमभाग्य असं आहे की लता दीदी 2दा माझ्या घरी लंडनला आलेले आहेत आणि या प्रत्येक वेळी पुंडलिका भेटी परब्रह्म आले असंच मला आणि माझ्या पत्नीला वाटलेलं आहे. सचिन याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच त्याच्या पराक्रमाबद्दल अभिमान वाटतो, आनंद वाटतो, पण मला त्याच्यात कौतुकसुद्धा वाटतं. कारण रमेश तेंडुलकरांची माझी 48 ते 99 अशी 51 वर्ष ओळख होती. त्यांना आम्ही लंडनला एकदा मराठी साहित्याचा बिगर मराठी वाचकांना किंवा प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी इंग्लिशमध्ये इतकं सुंदर भाषण केलं होतं, पण शेवटी ते म्हणाले की मी अनेक वर्ष प्रोफेसर आहे आणि पुस्तकं वगैरे लिहिली आहेत, पण अलीकडे मला फक्त सचिन तेंडुलकरचे वडील म्हणूनच लोक ओळखतात. आणि मी ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा मेलबर्नला जरा निराशा झाली, कारण सचिनला एकही धाव नाही जमवता आली. पण सिडनीला त्याचं उट्टं निघालं. सिडनीची मॅच जानेवारी 2004 होती. त्याआधी 2003 सचिनच्या संबंध वर्षात 103 धावा झाल्या होत्या. सिडनीला त्यांनी 301 धावा केल्या. दोन्ही वेळेला तो नॉटआउट राहिला, 241 नॉटआउट आणि 60 नॉटआउट. तर हे मला याची डोळा पाहता आलं. मग सिडनीच्या त्याच्या डबल सेंचुरीनंतर मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा मी मुद्दाम बरोबर रमेश तेंडुलकरांचं प्राजक्त हे पुस्तक घेऊन गेलो होतो आणि त्याच्यावर सचिनची सही घेतली आणि तो म्हणला, हो बाबांचं पुस्तक, मला पण सकाळपासून बाबांची खूप आठवण होते. तर हे अगदी माझ्या आयुष्यातले परमोच्च भाग्याचे क्षण आहेत आणि तुमच्या समवेत मला ते शेअर करता आले, म्हणून मी पप्पू संसगिरी त्यांनी मला मुद्दाम तिकडून बोलवलं, त्याचे खास आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांचे नमस्कार. सचिन, एक सगळ्यांबरोबर फोटो काढावा असं सगळ्यांची इच्छा आहे एकत्रपणे. हा हृदय सत्कार ज्या व्यक्तीच्या हस्ते करायचा, ती व्यक्ती त्याच्या आणि पर्यायाने सर्वांच्या आदरास पात्र अशी महानच असायला हवी. आणि खरोखरच आपलं सद्भाग्य आहे की आज सचिनचा सत्कार करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा लता दीदी मंगेशकर.
हा एक अलभ्य असा योगच म्हणावा लागेल. या अत्यंत हृद्य आणि भव्य सोहळ्यासाठी मी रंगमंचावर निमंत्रित करते लता दीदींना. मराठी क्रीडा पत्रकारांतर्फे सौ कल्पा संसगिरी यांना मी विनंती करते त्यांनी लता दीदींचं स्वागत पैठणी आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. अजित भुरे यांना मी विनंती करते. मराठी क्रीडा पत्रकारांतर्फे सचिनला एक खास मानपत्र अर्पण करण्यात येणार आहे. या मानपत्राचं त्यांनी वाचन करावं. नमस्कार. या मानपत्राचं वाचन करण्याआधी एक छोटासा समारंभ द्वारकानाथ संसगिरी यांना पार पाडायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते मी आधी जाहीर करतो. आपण सचिनच्या घरच्यांचा सगळ्यांचा आता सत्कार केलाच, पण मीही त्यांना बघितलं आहे. सचिनचे 2 भाऊ नितीन आणि अजित आज इथे उपस्थित आहेत. सचिनच्या यशामध्ये अजितचा खूप मोठा वाटा आहे. नितीनचं नेहमीच त्याला आशीर्वाद आणि सहकार्य लाभलेले आहेत. मी द्वारकानाथ संसगिरी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावं. अजितला मी एक प्रॉमिस दिलेला आहे की मी त्याला स्टेजवर बोलवणार नाही, आणि त्यांनी माझ्याकडून ते लिहून घेतलेलं आहे. तो म्हणा जर मी आज ते प्रॉमिस तोडलं तर अजित माझा कधीही फोन उचलणार. तो एरवीच उचलत नाही आहे फोन सध्या, आणि हे प्रॉमिस मोडलं तर कधी उचलणार नाही. पण अजितचे जे एफर्ट्स आहेत सचिनला मोठं करण्यात, त्याला खरंच तोड नाही. अजितने लहानपणी ओळखलं की सचिन हा महान फलंदाज होऊ शकतो, आणि ही फार कठीण गोष्ट आहे. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो की ऑस्ट्रेलियाचा एक बिल ओरायली म्हणून क्रिकेटपटू होता, खूप मोठा क्रिकेटपटू होता. त्याने एकदा हरून रशीद ह्या पाकिस्तानच्या बॅट्समॅनला पाहिलं आणि त्याला प्रचंड आवडला, आणि तो लिहून गेला की हा हरून रशीद जर 1 वर्षाच्या आत महान फलंदाज बनला नाही तर मी असं समजेन की मला चांगला फलंदाज ओळखता येत नाही. आणि हा हरून रशीद 1 वर्षाच्या आत क्रिकेट सोडून गेला. ह्याच्यावरून क्रिकेटपटू ओळखणं, जाणणे किती कठीण गोष्ट असते तुमच्या लक्षात आलं असेल. अजितने हा हिरा लहानपणी ओळखला. मी अजितला शब्द दिल्याप्रमाणे त्याला मी वरती बोलवणार नाही, पण आमचा माणूस तिकडे खाली जाईल आणि त्यांनी सत्काराचा छोटासा स्वीकार करावा असे माझी इच्छा आहे. अजित शब्द पाळलाय मी, आणि फक्त अजित उभा राहिलाच तर लोकांना अजित तेंडुलकर कोण हे सुद्धा पाहायला मिळेल. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया.
मला वाटतं अजितला तू शब्द दिलास, नितीनला शब्द दिला नाहीयेस ना, त्यामुळे नितीनने वरती यायला लागलं. शब्द दिलेला नाहीये, त्यामुळे नितीनने वरती यावं. नितीन, एकदाच कारण नाही, तू यायला पाहिजे असं मला वाटतं इथे. कारण रमेश तेंडुलकरांच्या कवितेचा वारसा हा नितीन पुढे चालवतोय. धन्यवाद. याच्यानंतर मानपत्राचं वाचन मी करतो, परंतु त्याआधी मी विनंती करतो माननीय श्री अजित वाडेकर यांना, त्यांनी इथं रंगमंचावर यावं, कारण हे मानपत्र अजित वाडेकर यांच्या हस्ते सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. अजित वाडेकर. मी अजित वाडेकर यांचं स्वागत करतो. विनोद कांबळीला सरांचं भाषण ऐकायचं आहे, सर नकार देत आहेत. मानपत्र. आज सोनियाचा दिस, भाग्य लाभले आम्हास, दोन शब्द बोलण्यास कवतिकाचे. वेचावेत शब्द कैसे, वोवावीती माळा कैसी, मती गुंग झाली ऐसी, शब्द थिटे. गाढे व्यासंगाचे घर, तेथे जाहले संस्कार, क्रीडा जगतात थोर झाली आसी. पुत्र ऐसा कीर्तिमान, वाटे सार्थ अभिमान, जणू जाहला सन्मान मराठीचा. सदा दिव्यत्वाचा शोध, विश्वविक्रमांचा वेध, पराक्रमी अश्वमेध दौडत असे. कधी निराशेच्या तमी, कधी गर्तेच्या कर्दमी, स्पर्श आम्हा स्फूर्तिगामी तुझा झाला. तोची निरंतर लाहो, सूर्य तळपत राहो, डोळे भरोनिया पाहो पराक्रम. जाणी आमुच्या भावना, घेई आमुची वंदना, सर्व आमुच्या प्रार्थना तुझ्यासाठी. 23 मार्च 2006 मराठी क्रीडा पत्रकारांतर्फे सचिन तेंडुलकर यांस मानपत्र. मी माननीय श्री अजित वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी हे मानपत्र सचिन तेंडुलकर यांना प्रदान करावं. धन्यवाद वाडेकरजी. आणि आता आपल्या बॅटच्या सुवर्णस्पर्शानं भारतीय क्रिकेटचा इतिहास उजळून काढणाऱ्या सचिनच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सुवर्ण प्रतीक म्हणून सचिनला सोन्याची बॅट प्रदान करण्यात येणार आहे. हा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी आपले स्पॉन्सर्स स्टेजवर येणार आहेत. त्यांना मी विनंती करते, श्री रमेश कुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ जनरल मॅनेजर, डॉक्टर निरूपा बोर्जेस, प्रकल्प संचालिका मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, आणि श्री अजित मौर्य, इंडियन ऑइलचे जनसंपर्क अधिकारी. याचबरोबर लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत विनायक दळवी यांनाही मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं.
या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते श्रीयुत सुनील लव्हाटे यांनी श्री रमेश कुमार यांचा सत्कार करावा. डॉक्टर निरुपा बोर्जेस यांचा सत्कार करावा. सुहास जोशी यांना विनंती करते. सुभाष हरचेकर यांना विनंती करते त्यांनी विनायक दळवी यांचा सत्कार करावा. श्री अजित मौर्य यांचा सत्कार करतील सुहास जोशी. आणि यानंतर मी लता दीदींना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दीदी. सचिन तेंडुलकर, मंचावर बसलेले मान्यवर, बंधू भगिनींनो, नमस्कार. सचिनबद्दल काय बोलायचं, किती बोलायचं. मी त्यांची फॅन आहे. मला क्रिकेटमधल्या बारकाया समजत नाहीत, पण क्रिकेट बघण्याचा मला शौक आहे. बघताना मला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो. ज्या वेळेला पूर्वी ब्रेबॉर्न स्टेडियमवरती क्रिकेट व्हायचं तेव्हा मी नव्हे, सर्व आम्ही मंडळी, माझी आई, माझी भावंड, आम्ही सगळे बॉम्बे जिमखान्यात जाऊन बसायचे आणि तिथून क्रिकेट बघायचे. आणि त्यावेळा 8 दिवस मी माझ्या रेकॉर्डिंगला सुट्टी देत असे. सचिन आल्यापासून मी क्रिकेट हे जास्त टेलिव्हिजनवरच बघते आणि तिथून उठायची इच्छा होत नाही. खूप वेळा अंघोळीला उशीर होतो, खूप वेळा जेवायला मिळत नाही संध्याकाळपर्यंत, पण मी क्रिकेट बघत असते. सचिननी इतके विक्रम केलेत की त्याचा हिमालयच झाला आहे. कोणाला जर त्याच्याकडे वर बघायची इच्छा झाली तर त्याची पगडी खाली पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं मी अभिनंदन करते. त्यांनी जे आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये काम केलं आहे ते वर्णन करण्याच्याही पलीकडचं आहे. सचिनचं एकच दुर्दैव आहे की त्यांनी क्रिकेट सुरू केल्यानंतर त्यांना बराच वेळा अनेक ठिकाणी म्हणजे पाठीला, कधी पायाला, कधी बोटाला अशा त्यांना त्रास झालेला आहे. त्यांना बाहेर जाऊन ऑपरेशन करावी लागली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या क्रिकेटमध्ये काही वेळा खंड पडला आणि काही त्यांचे चाहत्यांनी त्यांच्या विरुद्ध वावटळ पण उडवलं. पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. जगामध्ये असा कुणीही माणूस नाही ज्याच्या जीवनामध्ये चढ उतार येत नाहीत.
प्रत्येक माणसाला चढ उतार बघावे लागतात आणि तसेच सचिनलाही बघावे लागले. पण मला खात्री आहे याच्या पुढे जाऊन ते याहीपेक्षा जास्त चांगलं क्रिकेट खेळतील आणि आम्हा लोकांवरती असाच आनंदाचा झरा त्यांच्यावर पडत राहील असं मला वाटतं. सचिन इतके चांगले क्रिकेटर आहेत, त्यापेक्षाही जास्त माणूस चांगला आहे. सचिनची माझी फार ओळख नाही, मी फार वेळा भेटले नाही, पण मला एक गोष्ट लक्षात आली की अतिशय कमी बोलणारा, कुणाचीही निंदा न करणारा, मागे किंवा पुढे काही वाईट न बोलणारा माणूस असं मी सचिनला बघते. सचिन कोणालाही न सांगता अनेक संस्थांना मदत करतात हेही मला माहिती आहे, पण ती गोष्ट कधीही ते कोणाला सांगत नाहीत. ह्या त्यांच्या सर्व गुणांमुळे मला त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटतो. सचिन आता परवा जाणार आहेत, त्यांच्या खांद्याचं ऑपरेशन आहे, पण ते लवकरच बरे होऊन येतील आणि छान टणटणीत होऊन येतील असं मी खात्रीनं सांगते तुम्हाला. मी मगाशी सचिनला म्हणाले की राणा सांगा तुम्ही आमच्या क्रिकेटमधले आहात. त्याला जसं अनेक जखमा झाल्या होत्या तसं तुम्हाला या अनेक गोष्टींना, या जखमांना सामोरे जावं लागलं आहे. पण मला खात्री आहे त्याला जसं लढाईची शेवटपर्यंत इच्छा होती तशी सचिनलाही क्रिकेटची इच्छा आहे, मला माहिती आहे. मी सचिनला धन्यवाद देते आणि आजच्या कार्यक्रमाला ज्या लोकांनी मला बोलवलं त्यांचे मी आभार मानते. आपणा सर्वांची मी आभारी आहे आणि मी आपल्याला एकच सांगेन की सचिनच्या विरुद्ध बोलू नका. ते खेळत नाहीत, बरे खेळत नाहीत असं काहीही म्हणू नका. त्यांच्यावर प्रेम करा. सचिन तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आमच्याकडे म्हणतात कोणा मेल्याची दृष्ट लागली, तशी सचिनला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. पण ती दृष्ट काढण्यासाठी ते मला आई म्हणतात, म्हणूनच मी ती दृष्ट काढायला आज इथे आले आहे. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. नमस्कार करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि आता आपल्या बॅटच्या सुवर्णस्पर्शांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास उजळून काढणाऱ्या सचिनच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सुवर्ण प्रतीक म्हणून दीदींनी सचिनला सोन्याची बॅट प्रदान करावी अशी मी त्यांना विनंती करते.
आम्हा सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केल्याबद्दल सचिन मनपूर्वक धन्यवाद. आता मी आपल्याला विनंती करते, आपण 2 शब्द बोलावे. नमस्कार. तोंडातनं शब्द खरंच फुटत नाही आहेत, कारण एवढं सगळं प्रेम आणि तुम्ही आदर दिला. लता दीदींनी एवढे गोड शब्द बोलले, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावं असं अपेक्षा ठेवतो. मला खरंच काय बोलायचं ह्या क्षणी कळत नाही आहे, कारण असं इमोशनल वाटतं आहे. पहिल्यांदा मराठी माणसांच्या समोर मी एवढा वेळ असा सत्कार झाला, माझं एवढं कौतुक झालं. आणि छोटे छोटे किस्से होते जे एका प्लेमध्ये सगळ्या आर्टिस्टने करून दाखवले, त्यांचं पण मी आभारी आहे. थोडक्यात सुरू करतो. काही पॉईंट्स मला इकडे सांगावेसे वाटतात. पहिला पॉईंट, मला असं वाटतं की मी फार लकी आहे, मला या फॅमिलीत जन्म मिळाला. आणि आय थिंक जी फॅमिली स्ट्रेंथ असते ती एक वेगळ्या प्रकारे स्ट्रेंथ असते. आणि ज्या वेळेला खराब वेळ असते त्यावेळेला तुमचे फॅमिली मेंबर्स आणि क्लोज फ्रेंड्स ऑलवेज तुमच्या टचमध्ये असतात, आणि त्यांचा सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सपोर्ट. मला आजपर्यंत ह्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे एक वेगळी ताकद मी फील करत होतो. ज्या वेळेला मी मध्ये खेळायला जायचो त्यावेळेला मला माहिती होतं की एवढे सगळे लोक प्लस माझे आई बाबा, माझे भाऊ, दोन्ही भाऊ बहीण, आय थिंक यांचा सपोर्ट नसला तर कठीण असतं. आणि ऑब्व्हियसली ह्या क्षणी मी माझ्या बाबांचं नसल्याचं एकदम मला दुःख होतं आहे, कारण माझे बाबा जर का इथे असते तर या शोची शान वाढली असती. माझ्या आईने जी माझी काळजी घेतली लहानपणी आणि अजूनही घेते. परवाच काल मला इनफॅक्ट आई सांगत होते की रात्री ज्यावेळेला मी आईला भेटलो त्याला काल मी बॅटिंग करत असताना आईने अख्खा दिवस जप म्हटला की इंडिया जिंको आणि माझे रन्स हो. तर अशा गोष्टी फक्त घरातच माहिती असतात की काय होतात. आणि लहानपणी मला आठवतं आहे ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करायचो आणि ट्रेनने चर्चगेट स्टेशनवरनं यायचो त्यावेळेला आईला कधी कधी फोन करून सांगायचो की मी घरी येतो आहे, पोळ्या करायला सुरुवात कर, कारण मला भूक लागायची भरपूर. आणि कधी किचनमध्ये जाऊन आईच्या बाजूला बसतो आणि आमरस पोळी खातो याचं वाट बघायचो. तर हे सगळे गोष्टी कधी विसरू शकत नाही. तुम्हाला चांदीची बॅट मिळो या सोन्याची बॅट मिळो, पण ह्या घरच्या गोष्टी ऑलवेज त्यांची व्हॅल्यू एक वेगळी असते. आणि मी सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवून हे म्हणतो की इथे मी उभा आहे आईमुळे उभा आहे. माझे दोन्ही भाऊ दोघांनी ऑलवेज मला सपोर्ट केला. एकाने ऑलवेज त्याचे ब्लेसिंग्स ठेवले तर दुसऱ्याने अख्खा वेळ आणि त्याचं करिअर माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं अजित. त्याच्याशिवाय मी आपल्यासमोर इथे उभा राहू शकलो नसतो, क्रिकेट सुरू झालं नसतं. माझ्या बहिणीने ऑब्व्हियसली मी भरपूर लहान होतो त्याला बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्याला गेली, पण ती आणि तिच्या मिस्टरांनी मला ऑलवेज सपोर्ट केलेला आहे. आणि दरवेळेला फोनवरती कॉन्टॅक्ट करून तब्येतीची काळजी घे, बाकीचं काय व्हायचं ते होईल ते ठीक आहे, पण तू तब्येतीची काळजी घे हे सांगत राहायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आर व्हेरी व्हेरी डिअर टू मी आणि व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. मी लहानपणी जसं माझ्या आईने सांगितलं की तो मस्तीखोर होता, मी अजूनही थोडाफार आहे पण जरा गपचूप करतो मस्ती. पण लहानपणी जरा अति होता. एक टर्निंग पॉईंट सांगतो तुम्हाला माझ्या लाईफमध्ये जो झाला तो. मी
साहित्य सहवासमध्ये ज्यावेळेला राहत होतो त्यावेळेला आमचे मित्र, आम्ही तिघे मित्र होतो, त्यातला एक इथे ऑलरेडी सुनील हर्षे, ज्याला तुम्ही बघितलं. आम्ही रविवारी संध्याकाळी डिसाईड केलं की आज दूरदर्शनवरती पिक्चर आहे आणि कुठचा पिक्चर आहे, गाईड. सगळे माणसं नक्की बघणार तो पिक्चर. तर आपण ह्या समोरच्या झाडावरच्या सगळ्या कैऱ्या गुल करूया. तर आमचा प्लॅन तो ठरला होता. संध्याकाळी आम्ही तिघेजणं होतो. माझा तिसरा मित्र अविनाश तो बोलला, मी तुमच्यात सर्वात उंच आहे त्यामुळे मी खाली उभा राहतो आणि तुम्ही वरती जा आणि कैऱ्या फेका खाली, मी जमा करतो. तर प्लॅनप्रमाणे एक बाजू झाडाची रिकामी झाली. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला एका फांदीवरती मी होतो आणि काही कैऱ्या जास्त राहिल्या होत्या त्या फांदीवरती, तर माझा मित्र ऑल ऑफ सडन मी मागे वळून बघितलं तर तो मित्र होता त्या फांदीवरती. आणि तुम्ही बघितलं सुनील काय बारीक नाही आहे, लहानपणी पण असाच होता. तर आमचं एक दुसऱ्यांबरोबर कॉन्व्हर्सेशन असं होतं की सुनील जरा झाड हल्ल्यासारखं वाटतंय, काय होतंय. आणि दुसऱ्या क्षणी आम्ही दुसऱ्या मजल्यावरनं खाली आपटलो दोघेही आणि आमची चोरी पकडली गेली. तर माझ्या भावाने त्यावेळेला सांगितलं की तू जर का इकडे समर हॉलिडेजमध्ये 2 महिने अशाच कैऱ्या तोडत राहिलास तर तुझं फ्युचर काय आहे ते कोणालाच सांगता कामा नये. त्या क्षणी असं डिसिजन घेतलं गेलं की 2 महिने तू शिवाजी पार्कवरती जा आणि जेवढी मस्ती करायची तेवढी मस्ती कर क्रिकेट खेळून, आणि तुझी सगळी जी एनर्जी आहे ती तिकडे वापर, बाकीच्या गोष्टी तू बाकीच्या मित्रांकडे सोडून दे. आणि ज्या वेळेला मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं वर्ष थोडं कठीण गेलं, कारण मी ज्यावेळेला आचरेकर सरांना भेटलो माझ्या भावाबरोबर त्यावेळेला सरांनी 2 महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर अशी बाबांना आणि भावाला रिक्वेस्ट केली की ह्याने जर का शाळा जर त्याची चेंज केली तर त्याचं क्रिकेट प्रोग्रेस होण्याचे चान्सेस भरपूर चांगले आहेत. तर हे डिसिजन घेणं वॉज अ बिग डिसिजन. त्याच्यात माझ्या भावाचा फार मोठा हात होता. त्याने सांगितलं की नाही, ऑफकोर्स आपण शाळा चेंज करायला पाहिजे, कारण जर काय क्रिकेटमध्ये तो प्रोग्रेस करत असेल तर शाळा ह्याच वेळेला चेंज करून क्रिकेटमध्ये प्रोग्रेस पूर्णपणे होऊन देणं वॉज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि मी शाळा चेंज केली आणि भरपूर वेळा बँड्राहून शारदाश्रममध्ये जायचं तर मला 2 बसेस पकडायला लागायच्या आणि माझी किटबॅग कॅरी करायला लागायची, कारण परत कबूतरखान्याहून घरी बँड्राला येऊन परत शिवाजी पार्कला प्रॅक्टिसला येणं अशक्य होतं. तर माझ्या भरपूर वेळा कनेक्टिंग बसेस मिस व्हायच्या आणि शाळेत मी भरपूर दिवस इवन क्लासरूमच्या बाहेर गुडघ्यांवरती बसून काढल्यात लेट आल्याबद्दल. पण शाळेबद्दल अजिबात कंप्लेंट नाही, कारण शाळेने एवढा चांगला सपोर्ट केला. सगळ्या टीचरांनी ऑलवेज आउट ऑफ द वे जाऊन मला मदत करायची प्रयत्न केला आणि इवन माझे क्लासमेट्स सगळ्यांनी ऑलवेज सहानुभूती दिली. आणि ज्यावेळेला मी शाळेत रणजी ट्रॉफी खेळायला लागलो होतो, ऑलरेडी 10वीत असताना मी रणजी ट्रॉफी खेळत होतो मुंबईसाठी, तर सगळ्यांकडनं जी मला एन्करेजमेंट मिळाली ती मी कधीच विसरू शकत नाही. त्यातले काही मित्रांना मी आज ऑलमोस्ट 17 का 18 वर्षानंतर भेटलो, फार आनंद झाला. त्यानंतर माझं ज्यावेळेला क्रिकेट सुरू झालं ते एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी गेलो असं मी म्हणेन, कारण तिकडे सरांचा एवढा मोठा हात होता. सर जर काय नसते तर आय डोंट थिंक मी आज परत इकडे 2 माणसांमध्ये उभा आहे, माझा भाऊ आणि सर. सराने जी मेहनत माझ्यावरती घेतली, जितकी मला नेट प्रॅक्टिस करायला लावली, काही वेळेला असं पण व्हायचं की मला कंटाळा यायचा, मित्र म्हणायचे अरे चल आपण भेळपुरी खायला जाऊया, आणि वाटायचं की आपण जाऊया, पण जायचा प्लॅन होताच माहिती नाही की सरांना कसं कळायचं. सर स्कूटर घेऊन घरी यायचे, सर म्हणायचे चल तू माझ्याबरोबर प्रॅक्टिसला जातोयस, भेळपुरी आपण नाही खाणार होता आज. आणि मी प्रॅक्टिसला जायचो सरांबरोबर. आणि ह्या गोष्टी लहानपणी ऑलवेज वाटतं की नाही, मी भेळपुरी खाऊन जरा मजा केली असती मित्रांबरोबर तर बरं झालं असतं. पण आज मला इथे उभं राहिल्यावर कळतं की त्या गोष्टी ज्या सरांनी केल्या त्यावेळेला जर काय नसत्या झाल्या तर माझं आयुष्य कम्प्लिटली वेगळं असतं. आणि सरांचे आभार मी जितके मानेन तितके कमी आहेत. मी प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सरांसाठी प्लीज टाळ्या वाजवा. एक वर्ष
1 वर्ष बँड्रा टू कबूतरखाना बसेस बदलून क्लासच्या बाहेर बसून झाल्यानंतर असं डिसिजन घेतलं गेलं की मी माझ्या काकांबरोबर शिवाजी पार्कला राहीन, कारण ग्राउंड पण जवळ आहे आणि एकच बस लागते मला सकाळी स्कूलला पोचायला. किड बॅग कॅरी करायची गरज नाही आहे. तर मी काकांबरोबर 4 का 5 वर्ष राहिलो आणि 4-5 वर्ष मला तिकडे एवढं मेंटल पीस होता आणि प्रॅक्टिसवरती एवढं कॉन्सन्ट्रेशन करू शकलो मी, कारण मला पाहिजे तेवढी रेस्ट मिळत होती. आणि काकांनी मला मुलासारखं वाढवलं. आणि आज माझ्या काकांची तब्येत बरोबर नसल्यामुळे दोघेही येऊ शकले नाहीत, पण त्यांना मी इथे नक्की मिस करतो. आय थिंक त्यांच्या सपोर्टशिवाय काही झालं नसतं. त्याने सपोर्ट एवढा केला की मी मॅचनंतर कधी येऊन एवढं थकलेलो असायचो की माझे 7 वाजता डोळे बंद व्हायचे आणि कधी झोपेतनं अर्धवट जाग यायची, त्याला मला कळायचं की माझी काकू मला जेवण भरवते झोपेत आणि पाय चेपते. आय थिंक ह्या गोष्टी मी आत्तापर्यंत कधीच बाहेर बोललो नव्हतो, पण मला वाटलं की ही संध्याकाळ एकदम परफेक्ट वेळ आहे जिकडे माझ्या पर्सनल गोष्टी आणि माझ्या फॅमिलीने माझ्यासाठी काय केलं आहे हे सांगण्यासाठी. त्यानंतर एक माझ्या लाईफमध्ये इंडियाला खेळल्यानंतर मोठी स्टेप आली, विच इज ऑब्वियसली अंजली. एक कवच आलं माझ्या भोवती आणि इट हेल्प मी अ लॉट. ती एक पर्सन अशी आहे जिला माझे फ्रस्ट्रेशन्स, माझी एक्साइटमेंट, माझी सॉरोज, माझी पेन सगळं काही माहिती आहे. तिला भरपूर वेळा जे मराठीत आम्ही म्हणतो की डोस ऐकायला लागले आणि तिने हे सगळं सहन केलं आहे आणि आत्तापर्यंत माझ्या बाजूला उभी आहे. हा सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. आणि आय थिंक ती विथ माझी आई, दोन्ही भाऊ बहीण सगळे ऑलवेज बॅकग्राऊंडमध्ये असतात, पण कुठचाही रेकॉर्ड जर का ब्रेक व्हायचा असेल तर ह्याच्यासाठी सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन लागतं. पण इव्हेंच्युअली जो ब्रेक करतो त्याचंच नाव ऑलवेज पुढे येतं. पण हा रेकॉर्ड ब्रेक होण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट होता. माझे अनेक सिनियर क्रिकेटर्स मित्र, एकदम खास मित्र इथे समोर बसलेलेच आहेत, कोचेस, सिनियर क्रिकेटर्स, सगळे जर्नलिस्ट, फोटोग्राफर्स. आय थिंक ह्या सगळ्यांचा सपोर्ट नसता तर आय डोंट थिंक हे पॉसिबल असतं. पण नाव नेहमी एका प्लेयरचंच येतं. पण आय थिंक द क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू फॉर सपोर्टिंग मी. थँक्यू सो मच. ह्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये माझे 2 प्रेशस ज्युएल्स आले, सारा आणि अर्जुन. आय थिंक ते दोघांनी आल्यानंतर माझं लाईफ टोटली चेंज झालेलं आहे. मी थोडा पेशंट झालो आहे. मला कळायला लागलं की माझ्या आईबाबांनी किती माझ्यासाठी सॅक्रिफायसेस केले. यू नॉर्मली टेक ऑल दोज थिंग्स फॉर ग्रांटेड. ज्यावेळेला तुम्ही मोठे होता, अजित आगरकरला पण मी तेच सांगत होतो, ज्यावेळेला तू फादर होशील त्यावेळेला तुला कळेल एक्झॅक्टली की आई वडिलांनी काय केलं, रात्री किती तास तुझ्यासाठी जागे होते. मला एक लाईन अंजलीची ऑलवेज आठवते, मला फक्त 2 तास पीसफुली झोपून दे. सारा अर्जुन ऑलवेज जागे ठेवायचे. पण आय थिंक इट इज मोर दॅन वर्थ इट. आणि त्यांच्या दोघांचं प्रेझन्स इज इनव्हॅल्युएबल. मी नक्कीच अंजलीच्या आईवडिलांना थँक्स म्हणणं विसरणार नाही, कारण माझ्यासारख्या मस्तीखोर मुलाबरोबर त्याने त्यांच्या मुलीचा हात द्यायचं ठरवलं, हेच मोठं डिसिजन आहे. थँक्यू व्हेरी मच. तेही ऑलवेज बॅकग्राऊंडमध्ये असतात, पण सगळ्यांचे गुड विशेस आणि सपोर्ट नसला तर क्रिकेट खेळू शकत नाही कोण. आणि मेंटल जो पीस असतो तो असणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि हे सगळं असण्यासाठी सगळ्यांचे गुड विशेस आणि सपोर्ट माझ्या पाठीशी होते. आणि फक्त हेच कारण असू शकतं माझ्या सक्सेससाठी. आणि यांची कॉन्ट्रीब्युशन फार मोठी राहिलेली आहे.
टूरवरती ज्या ज्या वेळेला मी जायचो त्या वेळेला माझ्याबरोबर म्युझिक मी कॅरी करायचो. 89मध्ये होता माझ्याकडे वॉकमन. आय थिंक 93-94मध्ये CD प्लेअर आला, त्यानंतर MD प्लेअर आला आणि आता आयपॉड आहे ज्याच्यावरती तुम्ही पाहिजे तेवढी गाणी ठेवू शकता, 10,000 गाणी. पण त्याच्यावरती सिंगर्स काही जास्त बदलले नाहीत आणि त्यातले सर्वात महान गायिका माझ्यासमोर बसलेल्या आहेत, ज्याने त्यांच्या नकळत एक मोठी कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात केलेली आहे. ज्यावेळेला मी खुश असायचो, लाईव्हली गाणी ऐकायचो, कधी कधी सॅड सॉंग्स ऐकायचो, कधी कधी मोटिवेटिंग सॉंग्स ऐकायचो आणि ह्याचा सगळ्या गाण्यांचा मला फायदा झाला. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्याच्या पुढेही माझ्याकडे ऑलवेज तुमची गाणी असणार आणि आयुष्यभर मीच नाही पण माझ्याबरोबर करोडो लोक तुमचे फॅन्स आहेत आणि युअर सिंगिंग मी फार छोटा आहे काही बोलण्यासाठी. वी ऑल नो वेअर यू आर आणि आय थिंक यू विल ऑलवेज बी देअर फॉर अस. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून इकडे आलात संध्याकाळी मला आशीर्वाद द्यायला. थँक्यू व्हेरी मच. मी इंडियासाठी 4 नंबरवरती बॅटिंग केली, पण पहिल्यांदा 4 नंबरवरती बॅटिंग मी सुरुवात केली साहित्य सहवासमध्ये. साहित्य सहवास जिकडे मी वाढलो तिकडच्या टीममध्ये पहिल्यांदा 4 नंबरवरती बॅटिंग केली आणि तिकडे एक ॲटमॉस्फिअर जे वेगळं क्रिएट झालं होतं. आय थिंक आत्ता गेले काही वर्षात मी तिकडे जाऊन क्रिकेट खेळू शकलो नाही, पण आय थिंक अबाउट 95-96पर्यंत मी तिकडे रेग्युलर पावसात क्रिकेट खेळत होतो माझ्या मित्रांबरोबर आणि आता ही संधी शोधतो आहे की मी केव्हा जाऊन खेळू शकतो परत. होपफुली मला 4 नंबरवरती बॅटिंग मिळेल टीममध्ये. त्या मित्रांचेही मी आभार मानतो कारण दे ऑल हॅव बीन व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड्स अँड व्हेरी डिअर फ्रेंड्स अँड आय व्हॅल्यू देअर फ्रेंडशिप. I hope it stays forever with me and their good wishes as well. मी लास्टली मराठी पत्रकारांना थँक्यू म्हणेन की माझ्यासाठी एवढं मोठं फंक्शन ठेवलं. आय रिअली डोंट नो वेदर आय डिझर्व ऑल दिस प्रेस की नाही, पण हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि असंच विनंती करतो की तुमचे आशीर्वाद आणि गुड विशेस माझ्याबरोबर ऑलवेज राहो आणि तुम्ही सगळे समोर माझे मित्रमंडळी बसलात, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो. थँक्यू व्हेरी मच. आणि आत्ता सचिननं ज्यांचा अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला त्यांच्याशिवाय तो घडू शकला नसता ते आचरेकर सर आज इथं उपस्थित आहेत. क्रीडा पत्रकार संघातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो. आचरेकर सरांचं. सचिनने आता आपल्या कुटुंबाचा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख केला. सचिन, आम्ही सगळे तुझी एक्सटेंडेड फॅमिली आहोत अँड वी लव्ह यू अ लॉट आणि तुला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आता श्री अश्विन बापट हे आभार प्रदर्शन करतील. गेले जवळजवळ 2.5 ते 3 तासाहून अधिक काळ रंगलेल्या या सचिन गौरव सोहळ्याची सांगता आता आपण आभार प्रदर्शनाने करतोय. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, इंडियन ऑइल, सचिन ट्रॅव्हल्स, पेडणेकर ज्वेलर्स, सारस्वत बँक, GIC, रूपमिलनचे दामजीभाई शाह या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार. राजन राऊत आणि गौतम राऊत यांनी पत्रकार आणि स्वयंसेवकांची वेशभूषा व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार. सचिनच्या स्वागतासाठी बॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल ओमटेक्सचे आभार. तसंच मंगेश भालेकर आणि वसंत प्रभू यांचेही आभार. सुरेश परब यांनी पुरस्कार विजेत्यांची आकर्षक सन्मानचिन्ह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतोय. तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि अमर हिंद मंडळाचे स्वयंसेवक यांचेही आभार. हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी नाट्य परिषदेचे आभार.
सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल पोलीस श्रीयुत शशिकांत चतुर आणि पोलीस अधिकारी बापूसाहेब यादव आणि त्यांचे सर्व सहाय्यक पोलीस कर्मचारी यांचे आभार. श्रीरंग गोडबोले, अजित भुरे, द्वारकानाथ संसगिरी आणि कार्यक्रमातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ व सहाय्यक कर्मचारी वर्ग यांचे आभार. वर्णम परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रदीप नाईक आणि त्यांचे सर्व कलाकार आणि सहकारी यांचेही आभार. सचिनच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या त्याच्या चाहत्यांचे आभार आणि उपस्थित राहू न शकलेल्या त्याच्या करोडो सचिन प्रेमींचेही आम्ही मनापासून आभार मानतोय. या सोहळ्यासाठी गेली अनेक दिवस शेकडो हात झटत होते. त्या सर्वांचेच आभार आणि त्या सर्वांचाच नामोल्लेख इथं करणं शक्य नाही आहे. तरी हा गौरव सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे आम्ही मराठी क्रीडा पत्रकार, ओढ हिरवळीची प्रकाशनगृह आणि अमर हिंद मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानत आहोत. धन्यवाद. सर्व उपस्थितांना मी विनंती करते की या मनोहारी कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानांनी करत आहोत. सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांना मी विनंती करते यांनी पसायदान सादर करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाहि सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनि तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी किये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो. सुखिया जा सुखिया